वेलकम टू एव्हरग्रीन लाईफ विथ प्रणोती. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. चला तर मग आज मी निघाले माझ्या फ्रेंड्सबरोबर वन डे पिकनिकला. म्हणजे सकाळी जाणार आणि संध्याकाळी येणार, पण खूप खुश आहे. शाळेची बाकडी ते कॉलेजचे कट्टे, आयुष्य बदललं, जबाबदाऱ्या वाढल्या, पण आमचं हे घट्ट नातं अजिबात बदललं नाही. जवळजवळ 6 ते 7 वर्षानंतर आम्ही सगळे मित्रमैत्रिणी या वांगणीच्या पार्वती रिसॉर्टमध्ये एकत्र आलो. सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. मुलांच्या गप्पा, जुन्या आठवणी, पोट धरून हसणं आणि एकमेकांची विचारपूस. दिवसभराची ही डे पिकनिक मनाला एक वेगळाच ताजेपणा देऊन गेली. जर हा प्रवास 1 दिवसाचाच होता तरी मनात आयुष्यभरासाठी जपून ठेवाव्यात अशा सुंदर आठवणी इथे तयार झाल्या. हा आमचा फ्रेंड सुरेश. गावी त्याला नदीत पोहण्याची सवय आहे, त्यामुळे तो इथे आम्हाला उडी मारून पोहून दाखवत होता आणि अशीच आमची मजा मस्ती चालू होती. खूप 10 वर्षांनी जवळजवळ भेटलो होतो आम्ही. असं हे लहान परत बनलो आम्ही. लहान मुलांसारखे असे फोटो काढत होतो. छान बसून छान गप्पा मारल्या. कारण आम्ही लग्नात भेटलेलो याच्या मुलाच्या, परंतु बोलणं होत नाही असं लग्न समारंभात भेटलो तर. त्यासाठी आता आम्ही इथे भेटलो तर खूप छान गप्पा मारल्या, अगदी मनसोक्त गप्पा मारल्या. आणि आम्ही दोघी नदीत नाही सॉरी स्विमिंग पूलमध्ये उतरलो. जरी संध्याकाळी निघायची वेळ झाली असली तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक छानसं हसू आणि सोबत साठवलेल्या गोड आठवणी होत्या. भेटत राहूया मित्रांनो, कारण तुमच्यासोबतचा वेळ नेहमीच स्पेशल असतो, असं म्हणून आम्ही प्रत्येकजण आपापल्या घरी निघालो. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. सकाळपासूनची सगळी कामं आटोपली. मूडही छान फ्रेश होता. पिकनिकवरून जाऊन आलो होतो. त्यानंतर म्हटलं थोडीशी साफसफाई करूया. असा थोडा एक कॉर्नर साफ केला की छान वाटतं. संपूर्ण रॅक आधी रिकामी करून घेतले, छान धुवून. हे आमचं टॉयलेट आहे आणि समोर बाथरूम. हे बाथरूम आणि टॉयलेट आणि हा मधला पॅसेज आहे. हा जवळजवळ युटिलिटी एरिया आहे. इथे सगळे कॉस्मॅटिक, टूथपेस्ट, ब्रश, फनी आणि इथे आमची वॉशिंग मशीन आहे. हे सगळं काढून साबणात धुवून वगैरे स्वच्छ करून मी परत व्यवस्थित लावलं पुसून. हा कप आहे ना, हा माझ्या स्टुडंटनीच दिलेला मला बनवून. एकदा क्लीन करायला घेतल्यानं मी कामं वाढवत बसते. मग ते साबणाने क्लीन करणार, धुवून पुसून प्रत्येक वस्तू मी धुवून पुसून व्यवस्थित लावणार. त्यामुळे एवढ्याशा एरियालाच मला जवळजवळ 1.5-2 तास लागले. स्टीलचा स्टँड, प्लास्टिकचा हा स्टँड सगळं काढून मी साबणाने धुवून पुसून ठेवला. आणि ही आहे आमची वॉशिंग मशीन. त्यानंतर मी इथे परत एकदा शेवटचे शूटिंग घेत होते. आणि इथे मी देवाऱ्यांसाठी पायऱ्या बनवत होते DIY. कारण मला ना देव जरा उंचावर म्हणजे ठेवायचे होते आणि रेडीमेड मी घ्यायला गेले तर ते पाहिजे तशा मला मिळत नव्हत्या, त्यामुळे मी बनवल्या. बघा किती जरा देव उंचावर आल्यानंतर किती छान वाटतं. असं छोटे आपण DIY केलं ना आपल्या घरासाठी, खूप मनाला आनंद देऊन जातात. बघा आता किती उंचावर छान दिसतात देव. आणि गुरुवार असल्यामुळे स्वामींची मला खास पूजा करायची असते. मी नेहमी अशी गुरुवारी स्वामींची पूजा करते. आणि मी लाईव्ह घेतला होता, तुम्ही पहा लाईव्हमध्ये मी अष्टक, 108 वेळा नामस्मरण, तसंच तारक मंत्र म्हटलं आहे. थोड्याशा गप्पा मारल्या आहेत. ह्या गुरुवारीही संध्याकाळी 6ला मी लाईव्ह घेणार आहे. नक्की माझ्या लाईव्हमध्ये सहभागी व्हा आणि स्वामींचा आशीर्वाद मिळवा. आणि हे बाथरूममध्ये लावण्यासाठी मी सोप केस ठेवण्यासाठी शेल्फ घेतले 2. अगदी रिजनेबल रेट आहेत आणि छान आहेत. जवळजवळ मला वाटतं 60 ते 70 रुपयाच्या आतमध्येच आहेत. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. खूप छान आहे. आणि ह्याच्याबरोबर असा अडेन्सिव्ह हुकही येतो टाईल्सवर चिटकवायला. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्हाला आवडल्यास नक्की घ्या. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते.
परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.